अब सप्लाई कर दूं आपको, प्रिंट निकाल रहा है, 2 मिनट में आ जाएगा, तब तक मैं बोलतो ते मॅडमला सांगा लगेच प्रिंट करतील गाईडलाईन्सचा. 6 तारखेला 6 फेब्रुवारीला भारत बनाम इंग्लंड असा वन डे मॅच BCA जामठामध्ये होणार आहे आणि त्याच्यामध्ये प्रचंड गर्दी असणार आहे कारण की सर्व तिकीट्स पण विकलेले आहे आणि आता टीम्स ऑलरेडी नागपूरमध्ये आहे, त्यांचे प्रॅक्टिसेस पण सुरू आहे. असा मागच्या वेळेस पण बघितलेला आहे की प्रत्येक मॅचमध्ये ट्रॅफिकचे नेहमी इश्यूज येतात, पार्किंगचे इश्यूज आपण म्हणू किंवा तिथे जाण्यासाठी इश्यूज म्हणू किंवा मॅचच्या नंतर सर्व सोबत येतात त्याच्यामध्ये पण इश्यूज येतात. आणि एक पर्टिक्युलर सिच्युएशन नागपूरमध्ये अशी आहे की जे स्टेडियम करता एकच रूट आहे टीम बसेससाठी, सपोर्ट स्टाफसाठी, अंपायरसाठी आणि जे इतर स्पेक्टेटर्स आहेत त्यांच्यासाठी. तर त्या अनुषंगाने यावेळीस प्लॅनिंग केलेली आहे आणि पार्किंग स्पेसेस पण खूप जास्त आम्ही घेतलेली आहे. BCAना पण विनंती केलेली आहे यावेळी जास्त पार्किंग स्पेसेस, कमीत कमीत 7,000 4 व्हीलर्ससाठी पार्किंग स्पेसेस यावेळीस घेतलेली आहे. आतापर्यंत सर्वात जास्त पार्किंग स्पेसेस आहे आणि कमीत कमीत 5,000 ते 10,000 2 व्हीलर्सची पण पार्किंग स्पेसेस आपण घेतलेली आहे. तर मी काही गाईडलाईन, एक मॅप्स आमचे आहे, मी मॅप्स सर्वांना मॅप्स एक पार्किंगचे देऊन टाका. हे मॅप्स ट्रॅफिक मॅनेजमेंटबद्दल हे आपण एक मॅप्स असे तयार केलेले आहे. आम्ही हे प्रसारित पण करणार आहोत, आमचे जो सोशल मीडिया आहे त्याच्यामध्ये पण आम्ही प्रसारित करणार आहोत जेणेकरून लोकांना माहिती पडेल की कुठे जायचं आहे आणि कसं जायचं आहे. याच्यामध्ये आपण बघू शकतात असे A, B, C, D, D1, D2, E, F, G, H असे पार्किंग स्पेसेस आम्ही निर्धारित केलेली आहे. त्याच्यामध्ये जे A पार्किंग स्पेसेस आहे आमचे कमीत कमी 2,000 लोक तिथे स्टेडियम बंदोबस्त आणि ट्रॅफिकचे बंदोबस्त असे 2,000 लोक येणार आहे बंदोबस्तसाठी. ते त्यांच्या बंदोबस्तसाठी पार्किंग स्पेस आणि इतर VIPs, मान्यवर मंत्री महोदय किंवा आमदार महोदय किंवा इतर जजेस, इतर मान्यवर जर येतात त्यांच्या पार्किंगसाठी एक जागा केलेली आहे. नंतर B पार्किंग स्पेसेस 4 व्हीलर ते खूप मोठी एक पार्किंग स्पेस आहे, त्याच्याच बाजूनी D1 आहे, त्याच्याच पाठीमागे D2 आहे आणि स्टेडियमच्या एकदम लेफ्टमध्ये C पार्किंग स्पेस आहे जे 2 व्हीलरसाठी आहे. तर असा प्लॅन केलेला आहे की सर्व वाहन नागपूरकडे येणार आहेत, ते जामठा टी पॉईंटमधून राईट घेणार आहेत. तिथे बॅरिकेडिंग केलेली आहे. जामठा टी पॉईंटमध्ये यावेळीस आमचा खूप जास्त मॅनपॉवर आम्ही ठेवणार आहोत. त्यांच्याकडे रोप्स असणार आहेत, तिथे एक PA सिस्टम आम्ही ठेवणार आहोत, तिथे बॅरिकेड्स आम्ही ठेवणार आहोत आणि जेव्हा A, B, C, D1, D2 हे 75% पार्किंग जेव्हा फुल झाली ते आम्हाला WT मध्ये जामठा टी पॉईंटमध्ये जे आमच्या पोलीस अधिकारी राहणार त्यांना माहिती मिळेल. आम्ही तो पार्किंग बंद करणार. नंतर आम्ही जे काही वाहन येणार ते आम्ही समोर पाठवणार ENF पार्किंग स्पेसमध्ये. हे F पार्किंग स्पेस 17 एकरची आहे, E पार्किंग स्पेस पण 10-12 एकरची आहे, खूप मोठी पार्किंग स्पेस आहे. तिथे आम्ही 4 व्हीलर्स पार्क करणार आहोत आणि हे ENF कमीत कमीत 1 किलोमीटरचा डिस्टन्स आहे जामठा टी पॉईंटपासून. तर आम्ही VCAना विनंती केली होती की आपण टू अँड फ्रो बसेस तिथे ठेवायचं आहे, त्यांनी मान्यता दिलेली आहे आणि तिथे आम्ही तिथे टू अँड फ्रो बसेस जे लोक गाडी पार्क करतील ENFमध्ये त्यांच्यासाठी टू अँड फ्रो बसेस पण आहे आणि ती समोर बेलास कटिंग आहे, तिथून बसेस U-टर्न पण घेऊ शकतात, लोक पण U-टर्न घेऊ शकतात. आणि सेकंड हे याच्यामध्ये असं पण बघितलेलं आहे, मागचा जे अनुभव आहे भरपूर लोक वर्धा हायवेमध्ये बाजूनी लेफ्टमध्ये असे वाहन पार्क करतात ज्याच्यामुळे ट्रॅफिकची कोंडी होतात किंवा जे लोकांना ॲक्च्युअली पार्किंगमध्ये पार्क करायची आहे त्यांना इश्यूज येतात. तर आम्ही यावेळी 5 टोईंग व्हॅनचा आम्ही वापर करणार आहोत आणि ऑल्सो 2 क्रेन मोठे हायड्रा आम्ही जामठा टी पॉईंटचे एक 200 मीटर इथे आणि 200 मीटर इथे टुवर्ड्स नागपूर आणि टुवर्ड्स वर्धा असे ठेवणार आहोत. जर काही वाहन बंद पडली किंवा मोठी वाहन बंद पडली तर ते क्रेननी आम्ही काढणार आहोत जेणेकरून ट्रॅफिकचे इश्यूज येणार नाही. आणि ऑल्सो जे मोठे व्हेकल्स आहे जड वाहतूकचा आम्ही बंद केलेला आहे, पूर्ण दिवस ते जड वाहतूक बंद राहणार आहोत. आम्ही डायव्हर्जन्स देणार आहेत. प्रत्येक कटिंग आहे फॉर जड वाहतूक ते बुटीबोरी मार्गाकडून असो किंवा जबलपूर हायवेकडून असो किंवा नागपूरकडून असो किंवा समृद्धी महामार्गाकडून असो, जड वाहतूक चा पूर्णपणे प्रबंध राहील आणि तिथे एंट्री जड वाहतूकला होणार नाही.
जेणेकरून जे स्पेक्टेटर्स आहे, जे मॅचसाठी येणार आहोत, त्यांना सोयीस्कर होईल आणि दे कॅन पार्क व्हेकल्स इन डेझिग्नेटेड पार्किंग स्पेसेस. आणि आमचे ट्रॅफिकचा जे डिप्लॉयमेंट आहे, सर्वात जास्त यावेळी आम्ही ट्रॅफिकचा डिप्लॉयमेंट केलेला आहे. माननीय पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल सरांचा यावेळेस खूप विशेष लक्ष आहे ट्रॅफिकवर आणि त्यांना खूप एक्सपिरियन्स पण आहेत. त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनामध्येच हे सर्व प्लॅनिंग झालेली आहे आणि त्यांनी भरपूर मीटिंग्स पण घेतलेली आहे आणि ड्रोनचे फुटेजेस पण बघितलेले आहे. आणि यावेळेस ड्रोनचा वापर पण होणार आहेत ट्रॅफिकबद्दल. आमचे जे MSV वाहन आहे, 2 MSV वाहन आम्ही वापर करणार आहोत आणि त्याचे ड्रोन्स ला आम्हाला माहिती मिळेल की कुठे कुठे ट्रॅफिक जाम आहे, कुठे कुठे अजून माणूस पाठवायचा आहे. पूर्ण वर्धा रोडमध्ये आमच्या ट्रॅफिकचा डिप्लॉयमेंट असणार आहेत. जे टीम्स आहे त्याच्यासाठी आम्ही ग्रीन कॉरिडॉर नेहमी करतात, पायलटिंग आणि ग्रीन कॉरिडॉर आणि एस्कॉर्ट यावेळेस पण असाच होणार आहेत. आणि जे आमचं ट्रॅफिकचा मनुष्यबळ आहे, टोटल अराउंड 555 आमचे असे टोटल फक्त ट्रॅफिकसाठी यावेळी असणार आहेत. आणि याच्यामध्ये अतिरिक्त आम्ही व्हॉलेंटियर्स पार्किंगसाठी घेतलेले आहेत. प्रत्येक पार्किंगमध्ये आम्ही कमीत कमी 15-20 कर्मचारी विथ 15-20 व्हॉलेंटियर्स असे ठेवणार आहोत. कम्युटर्स आर ॲडवाइज टू यूज मेट्रो सर्व्हिसेस टिल खापरी स्टेशन फ्रॉम वेअर टू एंड फ्रो बसेस विल बी प्लाइड टिल स्टेडियम टू सेव टाइम एंड डिलेज ड्यू टू एनी ट्रैफिक कंजेशन इन द एंड मोमेंट. तो हम सबसे विनंती करते हैं कि प्लीज़ मेट्रो का इस्तेमाल कीजिए, बहुत ईजी है. खापरी तक आएंगे, वहाँ से बसेस हैं ही, एंड हम उनको बसेस को भी फास्ट मूवमेंट की जिम्मेदारी हमारी ट्रैफिक पुलिस की रहेगी. ये हमारी विनंती लोगों से बिल्कुल है. बट तब भी लोग इसके पहले भी NMC ने वहाँ पे बसों की व्यवस्था की है, लेकिन जब जितने ये जो स्पेक्टेटर्स जो स्टेडियम पहुँचते हैं तो बसों को वापस आने के लिए, बस चले तो जाएगी लेकिन वापस आने के लिए उसको जगह ही नहीं होती. तो वैसे में लोगों को पैदल जाना पड़ता है या बहुत परेशानी होती है, या फिर लोग रास्ते पर अपनी गाड़ी वहाँ से पार्क करके रख देते हैं. तो ऐसे में एक फ्री फ्लो बना रहेगा. मतलब हर बार पार्किंग तो वहाँ पे 3 जगहों पे होती ही है, तो इस बार आप ऐसा क्या नया करने वाले हैं कि वहाँ पे ट्रैफिक रुके नहीं? इस बार जो E और F पार्किंग है, जो कि 15 एकड़ की F पार्किंग है और ये E जो 10 से 12 एकड़ की पार्किंग है, ये पार्किंग इसके पहले कभी इसका इस्तेमाल नहीं हुआ है. तो ये पार्किंग से बहुत सारा डिकंजेशन स्टेडियम के पार्किंग में होगा. और हर बार जो देखा गया है कि वो जो स्टेडियम के सामने की पार्किंग है दैट इज़ नॉट सफिशिएंट, और उसको अगर आप पूरा फुल कर दो तो एग्जिट में गाड़ी आपस में टकराती है या जाम होता है. इसलिए उसको हम 75 से 80% ही फुल करेंगे और गैंगवेज रखेंगे एग्जिट के लिए. और जैसे ही 75 से 80% फुल हो जाए, हम लोग जो भी जामठा टी पॉइंट पे लोड आ रहा है उसको अराउंड 500 मीटर आगे F पार्किंग है और अराउंड 1 किलोमीटर आगे E पार्किंग है, तो वहाँ पे हम लोग डाइवर्ट करेंगे. वहाँ पे भी हमारा बंदोबस्त रहेगा, वहाँ पे भी हमारे लोग रहेंगे और वहाँ पे बसेस की सुविधा भी रहेगी. तो जो भी वहाँ पे गाड़ी पार्क करेगा उसको बस से जामठा टी पॉइंट तक ड्रॉप किया जाएगा. सर, ये एग्जिट रूट पे पक्का सड़क बनी हुई है क्या? जो एग्जिट रूट पर बताया वो एग्जिट रूट पे कल ही सड़क का काम हुआ है. उसका पूरा जितने भी वहाँ पे झाड़ी थी ये सब निकाला गया है. इनफैक्ट F पार्किंग जो आप देख रहे हैं उसका भी एंट्री रूट प्रॉपर नहीं था, वो भी हमने NMRDA को बोल के करवाया है और उन्होंने भी कोऑपरेट किया है. E पार्किंग में जो एंट्री रूट था वहाँ पे अल्ट्राटेक की एक बड़ी कंपनी है, उन लोग ने भी कोऑपरेट किया है. हमने उनको लेटर दिया है कि आप इसको प्रॉपर कीजिए, तो उन लोग ने भी उसको प्रॉपर किया है. तो जितने भी एग्जिट्स हैं, अप्रोचेज़ हैं, हम लोग को ध्यान में है कि लोग मैच में आते हैं तो उनका एक्सपीरियंस अच्छा रहे, पार्किंग में इश्यूज़ ना आए, ट्रैफिक में फंसे नहीं, क्योंकि जनरली लोगों को रहता है कि यार ट्रैफिक में इतना टाइम गया ये गया. तो इसलिए मैक्सिमम डिप्लॉयमेंट कर रहे हैं और जितना भी स्ट्रैटेजिकली पॉसिबल इश्यूज़ आ सकते हैं उसका पहले से ही केयर ले रहे हैं. चलिए, सुबह से लेकर रात तक जो भारी वाहनों के लिए प्रतिबंध लगाया है इस रोड पे, तो वो जो जितने भारी वाहन है, तो चाहे जबलपुर बाईपास हो, चाहे टूटीकोरी हो, चाहे अमरावती के लिए हो, चाहे और क्षेत्रों के लिए हो, तो ये फिर ट्रैफिक कहाँ, भारी वाहनों का ट्रैफिक आप कहाँ डाइवर्ट करेंगे और कहाँ से करेंगे? ये अपन ते दाताला है ना, बुटीवर से दाताला से लेके NCI कटिंग से लेके वो समृद्धि महामार्ग से डाइवर्ट कर रहे हैं. बेसिकली इंटेंट ये है कि वर्धा रोड जहाँ पे ट्रैफिक मूवमेंट सिटी से जामठा के लिए रहता है उस पर हम भारी वाहन अलाउ नहीं कर रहे हैं. और थोड़ा सा इसमें हम लोग एक प्रैक्टिकल नज़र से भी देखेंगे. फॉर एग्जांपल मैच 1:30 बजे शुरू होता है, 2:30-3 बजे तक के सब लोग स्टेडियम के अंदर रहते हैं, तो उस टाइम पे 3 से 6, 7, 8 के बीच में अगर हमको लगता है तो हम लोग उसको नज़रिए से, प्रैक्टिकल नज़र से अलाउ करेंगे, क्योंकि उस टाइम ट्रैफिक के इशूज़ नहीं आते हैं. ट्रैफिक के इशूज़ जनरली मैच के 3 घंटे 3 घंटे पहले और मैच खत्म होने के आधे घंटे पहले से लेके 2 घंटे तक.
मेरा कंसर्न बूटीपुरी फ्लाईओवर पहले से बंद है। जी जी, तो आप वैसे ही एनीवे बूटीपुरी फ्लाईओवर बंद है, तो वहां से तो अपन ने डाइवर्जन एनीवे दिए हुए हैं और साइन बोर्ड्स लगाए हुए भी हैं। तो दाताला गांव से होते हुए जाता है एनसीआई मार्ग पे, एनसीआई से लेके राइट लेके निकलता है समृद्धि पे। बूटीपुरी से आने वाली इंडोरामा से दाताड़ा आती है, जीरो सर्कल से एनसीआई होते हुए वो रानी जो मावली कटिंग है रानी कोटी से निकल जाती है, और जो पांजरा से आने वाली है वो सीधा वही मार्ग से समृद्धि से दाताड़ा से इंडोरामा बूटीपुरी निकल जाती है। सर, सामान्य व्यक्ति के अलावा एम्बुलेंस को काफी दिक्कत का सामना करना पड़ता है हर बार। 3 से 4 एम्बुलेंस हमेशा फंसी रहती है, जो कि कैजुअलिटी होने के चांसेस ज्यादा रहते हैं अगर वो सीरियस है पेशेंट। फिर उसके लिए सर नहीं, बिल्कुल इस बार हमारा जो ट्रैफिक का डिप्लॉयमेंट है कॉप्स का मैक्सिमम है। सबको हम ब्रीफिंग, कल हमारा वहाँ पे रिहर्सल भी होगा, ब्रीफिंग भी होगा, ये पॉइंट को मद्देनजर रखते हुए सबको ब्रीफ किया जाएगा जहाँ पे भी एम्बुलेंस हो। वैसे तो दे आर ट्रेंड, हर चौक पे भी आप देखते होंगे एम्बुलेंस को निकालते ही हैं, तो हम लोग उसको इंश्योर करेंगे कि एम्बुलेंस कहीं भी फंसी हो तो उसको निकालने का पूरा प्रयास हम करेंगे। अगर बहुत ही लाइफ सेविंग वाला ये इशू रहा तो हम उसको रॉन्ग साइड पे अगर जाना रहा तो हम लोग उसमें भी कोऑपरेट करेंगे। अरे वाह, पिकनिक की तैयारी? अब बेटा हम ठहरे डायबिटीज के पेशेंट, इस उम्र में पिकनिक वगैरह तो ना हो पाएगा, ज्यादा बैठने से पैरों में सूजन भी। तो फिर इतनी सारी दवाई क्यों? 90% ऑफ डायबिटिक पेशेंट की शुगर सिर्फ अप्रोप्रिएट डाइट थेरेपी से कंट्रोल की जा सकती है। अच्छा, अब क्या करें? पूरे इंडिया में अप्रोप्रिएट डाइट थेरेपी के 50+ सेंटर्स है, तो आज ही अपनी अपॉइंटमेंट बुक कराएं और डायबिटीज के सोल्यूशन पाएं। आज ही अपने कंफर्मेटरी टेस्ट कराएं सिर्फ एप्रोप्रिएट डाइट थेरेपी से।